दिल्लीमध्ये अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला फायनल। भाजपचे 20, शिंदेंचे 12 तर अजित पवारांचे 10 मंत्री होणार। नड्डांसोबत भाजप मंत्र्यांच्या यादीवर फडणवीसांची खलबत। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीच्या तीनही नेत्यांची आज बैठक होण्याची शक्यता। कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्लीमध्ये शरद पवारांना भेटण्याची शक्यता। पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार भेट घेणार असल्याची चर्चा। बीडमधील सरपंच अपहरण आणि हत्येप्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनावणेंनी अमित शहांची भेट घेतली। सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी केली। कुर्लाबस अपघात प्रकरणी मानवाधिकार आयोगात 2 वकिलांची याचिका। बेस्टच्या कंत्राटी चालकांकडून मर्यादेहून अधिक तास काम करून घेतलं जात असल्याची तक्रार। बंगळुरूतील आयटी इंजिनियर आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू। कर्नाटक पोलीस आज उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये पोहोचणार। सासरच्या लोकांची चौकशी होण्याची शक्यता। सर्वोच्च न्यायालयामध्ये आज मंदिर मशिदींविषयीच्या प्रार्थनास्थळ कायद्यावर सुनावणी। 1991च्या प्रार्थनास्थळ कायद्याला हिंदूंचा विरोध तर मुस्लिमांचं समर्थन। सोनं 2000 रुपयांनी महागलं। चीनमधल्या गुंतवणूकदारांचा सोन्याकडे ओढा वाढल्यानं परिणाम। पुढच्या काही दिवसात सोनं आणखी महागण्याची शक्यता। आंगणेवाडी भराडी देवीची जत्रा 22 फेब्रुवारीपासून। देवीला कौल लावून तारखेवर शिक्कामोर्तब। जम्मू काश्मीरमध्ये हाडं गोठवणारी थंडी। झोजिलात पारा उणे 22 वर तर लेहमध्ये तापमान उणे 10 अंश सेल्सिअस तर श्रीनगरमध्ये पारा उणे 3 अंशांवर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।